एके रातीन आणि एके वातीन बेकायदेशीर बांधकामां उबी जायनात। वेगवेगळ्या सत्ता घटकांचो आशीर्वाद लाभता तेन्नाच इल्लीगल कारवायांक ओतो येता। कोलवा एका दिल्लीवाल्यान बेकायदेशीर बंगलो उबो केल्लो। कोलवा सिव्हिक अँड कंझ्युमर फोरमान कागाळ केल्या उपरांत सरकारी यंत्रणेक कारवाय करचीच पडली। पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट। आज आम्ही असत ते कोलवा आसा आणि तुम्ही जाणा आसतले की कोलवा हो आयकॉनिक बीच आणि ह्या आयकॉनिक बीचाचेर सायडीक 200 मिटरां भितर एक दिल्लीवाल्यान जमीन घेतली आणि थंय इलिगल बंगलो बांधलो आणि ह्या बंगल्याचेर कोलवा सिव्हिक अँड कंझ्युमर फोरम जे आसा हेणी कंप्लेन फायल केल्ली CRZ भितर हे बांदले कडेन आसा म्हणून आणि हेजी दखल घेवन CRZ हे डेमोलिशन करपाची ऑर्डर काढली आणि ही ऑर्डर खूप पयलीं काढली। तेजे पोटी फॉलोअप करून आज कलेक्टरान ती ऑर्डर पास केली आणि ऑर्डर जी आसा ही जो शासक मामलेदार आसा प्रताप गांवकर हेका दिली आणि हेणे वेळ न करता आपल्यालो स्टाफ घेवन JCB घेवन आनीक लेबरां घेवन तेणी ह्या घराचेर बुलडोजर केलो, बुलडोज केले आणि हे घर मोडून काडले। हांगा खंय तरी ऑथॉरिटीन हेच न्हय आनी कितलीशीं असली जी इलिगल हें आसा आनी जे दिल्लीवाली येवन कॅप्चर केले कडेन आसा आनी इलिगल बांदले कडेन ह्यो मोडची म्हणून लोक मागतात आणि असली जर केले जाल्यार फाल्यां जाग्यार लोक येतले ना जाल्यार येवपाना म्हणूनच मागतात की ही जी कारवाई मामलेदारान केली ही योग्य आसा आणि बरी आसा म्हणूनच जे कंप्लेनर आसा कोलवा सिव्हिक अँड कंझ्युमर फोरमान सांगले कडेन आसा आनी तेणी तेंकासय म्हणले कडेन आसा की हेजे तात्काळ तेणी मामलेदारान एक्शन घेवन ही डेमोलिशन केलं म्हणून। आज आम्ही ते डेमोलिशन केला ते पवन अरोरा इन सर्वे नंबर 53/1A ऑफ कोलवा विलेज। म्हाका दिसता ती CRZ आमकां डेमोलिशन ऑर्डर आयिल्ली। Accordingly, Deputy Collector has passed an order given the demolition squad to demolish the structure. So you can see right now we are demolishing the structure and त्याचो ओनर बी कोण प्रेजेंट नासलो हांगा। आमी पयली टायम घेतलो and thereafter we have started for the demolition. All the entire concrete structure approximately around 140 square meter. So reason reason it is under within 200 CRZ line. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत आनी संगीता ओली।